खरं म्हणजे तर महिलांचे ज्या अडीअडचणी असतात ते शेवटी एक महिलाकडेच बोलू शकते. दादा जरी सातत्याने फिरत असतात तरी कसं होतं, महिला त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दादांपर्यंत बोलू नाही शकत. कारण का कधी एक महिलेला जर असं वाटतं की मी कसं बोलू, पुरुष मंडळी समोर आहेत, तर तीच अडीअडचण महिलांची जाणून घ्यायला म्हणून मी ही माझी यात्रा चालू केली आहे. वाडीपर्यंत पोहोचायचा माझा प्रयत्न आहे आणि हे करत असताना मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. महिलांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत ते मला तातडीने तिकडच्या तिकडे सोडवता येतात आणि जे दादांपर्यंत विषय पोहोचले नाहीयेत ते योगेश दादांपर्यंत पोहोचवून त्याचं जे काय निवारण आहे ते लगेच काढता येतंय. आणि खरं तर मला असा प्रश्न पडलाय की जिकडे जाते सगळे म्हणतात, वहिनी पहिल्यांदा कुठल्या आमदाराची बायको ही आमच्यापर्यंत पोहोचली आहे, तर गेल्या 25 वर्षात किंवा गेल्या 30 वर्षात हे का नाही झालं ह्याचा मला प्रश्न पडलाय. पण मला असं वाटतं आज योगेश दादा हे खूप सुशिक्षित आमदार आहेत आणि त्यांनी ही सूचना केली आहे की जोपर्यंत माझ्या घरातली बायको बाहेर पडून महिलांची समस्या जाणून नाही घेत त्यापर्यंत ती समस्या माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून मी बाहेर पडली आणि आपण हा दौरा सुरू केलेला आहे.